जय शिवराय मित्रांनो, अतिशय दिलासादायी बातमी. शेतकऱ्यांच्या खात्यावर 2023चा अग्रिमचा खरीपचा पीक विमा जमा होण्याकरता सुरुवात करण्यात आली आहे. खरीपचा 2023चा पीक विमा जमा होत आहे. 7 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे. एकंदरीत 7 तालुके कोणते असणार आहेत, त्या जिल्ह्यासाठी निधी किती आलेला आहे, कोणत्या पिकाचा पीक विमा जमा होत आहे, हेक्टरी अनुदान आपल्याला किती दिले जात आहे, कमी जर येत असतील तर त्यासाठी काय करावे लागेल, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी सातबारा या YouTube चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून नवीन व्हिडिओची माहिती ही मिळत राहील. तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून आता खरीप 2023चा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे. 128 कोटीचा निधी या तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटप करण्याकरता आता सुरुवात करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण पाहू शकतो की बरेच दिवस झाले शेतकऱ्यांचा पीक विमा प्रतीक्षेत होता. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले नव्हते आणि याच पार्श्वभूमीवर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, या पिकाचा पीक विमा जमा होण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे. मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी करण्यात आल्या होत्या, परंतु तक्रारीचा पीक विमा अद्याप वाटप करण्यात आला नव्हता आणि आज याच संदर्भात आता पीक विम्याचं वाटप होण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे. मित्रांनो, 7 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होते. मित्रांनो, कळंब तालुक्यात जवळपास 24 कोटीचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जात आहेत. मित्रांनो, लोहा तालुक्यात जवळपास 12 कोटीचा पीक विमा जमा होण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात जवळपास 33 कोटीचा पीक विमा जमा होण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे. तुळजापूर जिल्ह्यात तालुक्यात 37 कोटीचा पीक विमा जमा होण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे. तर उमरगा या तालुक्यात 8 कोटीचा पीक विमा जमा होण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यानंतर वाशी तालुक्यात जवळपास 11 कोटीचा पीक विमा जमा होण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे. टोटल मिळून 128 कोटीचा पीक विमा भारतीय जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून 128 कोटीचा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जमा होण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता आज सुरुवात करण्यात आलेली आहे. मित्रांनो, एकंदरीत काही शेतकऱ्यांच्या खात्यावर कमी पैसे जमा होत आहेत, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जास्त प्रमाणात पैसे हे जमा होत आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर याचा तफावत का निर्माण झाली, शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पैसे का जमा कमी होत आहेत, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जास्तचे पैसे का जमा होत आहेत, ज्यावेळेस आपण तक्रारी केल्या, तक्रारीच्या वेळेस जे अधिकारी येतात पंचनामे करण्याकरता, त्यावेळेस एक फॉर्म असतो. त्या फॉर्मवर बरेच शेतकऱ्यांच्या माध्यमातून वाचन केल्यानंतर किंवा आपलं जी टक्केवारी मांडलेली असते त्याच्यानंतर आपण सही करत नाही, सुरुवातीला सही करून घेऊन जातात ते आपल्याकडून आणि त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनी असेल, जे प्रतिनिधी असतात, त्यांना थोड्याफार प्रमाणात पैसे दिले जातात आणि त्याची आणीबाणी त्या शेतकऱ्यांची जास्त टाकली जाते. समजा आपल्याकडे 10 एकर जमीन असेल तर त्याचं नुकसान हे 60 ते 65% दाखवलं जाते किंवा एखादी 2 हेक्टर जमीन असेल तर त्याचं एखाद्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम जी टक्केवारी असते नुकसानाची ती 30% 40% अशा प्रकारे दाखवल्या जाते. त्या कारणाने बऱ्याच शेतकऱ्यांना जास्तची रक्कम येते. ज्या शेतकऱ्यांनी ज्याची टक्केवारी जास्त प्रमाणात असेल त्याप्रमाणे त्याचे पैसे जमा केले जात असतात आणि काही प्रमाणात शेतकऱ्यांची जी टक्केवारी असते ती कमी टाकल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे कमी पैसे जमा होत असतात. मित्रांनो, अशा प्रकारे या 7ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 128 कोटीचा पीक विमा जमा होण्याकरता आता सुरुवात करण्यात आलेली. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जात आहेत. इतर राज्यातील जे तालुके आहेत, जिल्हे आहेत, त्यांच्या सुद्धा संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा GR सुद्धा काढण्यात आलेला 5 तारखेला आणि त्या GR नुसार आता जे उर्वरित तालुके आहेत, जे जिल्हे आहेत, त्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा केले जाणार आहेत. मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय.